सर्वांना माझा नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या 20व्या कलमान्वये 1 जुलै 1989 रोजी नाशिक येथे झाली. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असून मुक्त विद्यापीठाच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर, पदवी शिक्षणक्रमास महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची मान्यता आहे. एक पदवी शिक्षणक्रम पूर्ण करताना अन्य शिक्षणक्रमाच्या माध्यमातून आणखी एक पदवी, ज्याला आपण ड्युअल डिग्री म्हणतो, मिळवण्याची ही सुविधा या विद्यापीठानं इथं आपणाला उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्या शासकीय सेवा व पदोन्नतीसाठी या ग्राह्य धरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. इतर विद्यापीठातील अन्य शिक्षणक्रमांना या विद्यापीठातून घेतलेल्या पदवीनंतर पुढील उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 8 विभागीय केंद्र आणि या 8 विभागीय केंद्रामार्फत 1675पेक्षा जास्त अभ्यास केंद्र कार्यरत आहेत. विद्यापीठाचे 145 एकूण शिक्षणक्रम असून या शिक्षणक्रमासाठी दरवर्षी साधारणपणे 3,75,000 विद्यार्थी प्रवेशित असतात. या विद्यापीठाचे बोधवाक्य ज्ञानगंगा घरोघरी हे असून या विद्यापीठाने ज्ञानाची गंगा सर्व दूर पोचवून लोकविद्यापीठ होण्याच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल केलेली आहे. सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने मुक्त विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, कोल्हापूर आणि गोवा सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी या विभागात एकूण 120 अभ्यास केंद्र सुरू असून या शिक्षणक्रमावर जुलै 2026पासून ऑनलाईन पद्धतीने विविध शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध शिक्षणक्रमांचे 12 अभ्यास केंद्रे कार्यरत असून भविष्यात या जिल्ह्यात विविध शिक्षणक्रमांची अभ्यास केंद्रे नव्याने सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे ycmou.digitaluniversity.ac.in किंवा ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. याशिवाय अभ्यास केंद्रासाठी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करता येईल. तसेच प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी विभागीय केंद्रात मदत कक्ष स्थापन केला असून या ठिकाणी 0231 299 1171 आणि 299 1172 आणि मोबाईल क्रमांक 74 47 60 70 22 70 38 60 70 23 या दूरध्वनीद्वारे विविध शिक्षणक्रमाची माहिती उपलब्ध आहे. या दूरध्वनी सेवेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि समाजामध्ये जे शिक्षणापासून बाजूला आहेत, वंचित आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं असं मी तुम्हाला सर्वांना या निमित्तानं विनंती करतो आणि थोडक्यात माझं मनोगत थांबवतो. आता तुम्ही प्रश्न विचारला, छान प्रश्न आहे. ग्राफ मंचीला तर थोडा कमी झालेला आहे, पण याचा अर्थ थोडा असा वेगळा आहे. कारण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडे पूर्वी कृषीसारखे अभ्यासक्रम होते आणि कृषी अभ्यासक्रम किंवा आरोग्यविषयक अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाकडे होते. त्यासाठी गव्हर्मेंटनं एक अट घातलेली आहे की आरोग्यविषयक किंवा कृषीविषयक जे अभ्यासक्रम आहेत त्यांच्या गव्हर्निंग बॉडी वेगळ्या आहेत. त्यासाठी आरोग्य विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि त्यांची मान्यता लागते. कृषी विद्यापीठासाठी सुद्धा कृषी अनुसंधान केंद्र किंवा तत्सम जे काही संस्था आहेत त्यांच्या गव्हर्निंग बॉडी त्यांची मान्यता लागते. त्यामुळे ती बऱ्याच संख्या कमी झालेली आहे. त्याचबरोबर टेक्निकल कोर्सेससुद्धा ह्या मुक्त विद्यापीठाकडे होते, पण आता टेक्निकल बोर्ड, इंजिनिअरिंग बोर्डसुद्धा वेगळं झालेलं आहे, त्यामुळे ती संख्या कमी झालेली. पण पारंपरिक जी संख्या आहे ती फारशी कमी झालेली नाही. त्याचबरोबर विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. MBA असतील किंवा कॉम्प्युटर बेस्ड म्हणतो MCA. यावर्षी ऑनलाईन MBA कोर्स सुरू करता येईल सर्वांना माहितीसाठी. ऑनलाईन MBA कोर्सची सुविधा नाशिकला आहे, म्हणजे तिथं जाण्याची गरज नाही, सर्व ऑनलाईन तुमचं होणार आहे. प्रवेश प्रक्रियेपासून सगळी एक्झामसुद्धा तुम्हाला घरातून देता येणार आहे.
असा एक अत्यंत चांगला ऑनलाईन MBA कोर्स विद्यापीठानं सुरू केलेला आहे. नाही, उच्च शिक्षणासाठी आपण सर्वांनी आता तुम्ही म्हणला तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तशी वाढलेली आहे तुलनात्मक. अजून तशी जनरली जे अपेक्षित जो रेशो आहे तो आपण गाठलेला नाही, पण आपण त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे. त्यासाठी समाजामध्ये जाऊन आणि मुलांनासुद्धा म्हणजे आता थोडक्यात काय झालेलं आहे, शिक्षण म्हणजे पटकन एक समजा ग्रॅज्युएशन झाले की मुलांना नोकरी मिळावी ही अपेक्षा असते. त्यामुळं हा जो रेशो आहे तो ड्रॉपआउट म्हणू आपण, ती मुलं फक्त उच्च शिक्षण घेत नाहीत, पण सरासरी ग्रॅज्युएट मुलं आता बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. आणि मुक्त विद्यापीठाची स्थापनाच त्यासाठी झालेली आहे. मुळात जे नोकरी करतात आणि नोकरी करत शिकण्यासाठी किंवा काय निमित्तानं घरच्या जबाबदारी असतात त्यामुळे शिक्षण घेता आलं नाही, त्यासाठीच मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आम्ही आमचे विभागीय केंद्र आहेत, त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या मार्फत जर तुम्ही TV वरती बघितलं तर जाहिरात चालू असतात. सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येतात महाराष्ट्रभर. आणि त्याचबरोबर रिजनल सेंटरमार्फत आम्ही आमच्या कक्षेमध्ये जे जिल्हे येतात त्या आमच्या अभ्यास केंद्राच्या मार्फत त्या समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. बोला की सर. बोला सर.